हे नारळी आणि सुपारीची वगैरे झाडं. तर मित्रांनो, मी आता आलो आहे रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर आणि तुम्हाला मी दाखवतो रत्नागिरीचा कसा काय अपडेट झालं आहे ते. मला स्टेशन खूप आवडलं, मस्त बनवलं बाहेरचं, असं वाटतं आपण सुंदरी एअरपोर्टला आलो आहे असा लुक केला बघा. हे आपलं रत्नागिरी स्टेशन आता नव्याने बनवलं, असं शो वगैरे पण असं बनवलं आहे. पार्किंग बिर्किंग आहे पूर्ण सिस्टमॅटिक. तर आता कालच मी आलो आहे खेड आपल्या रत्नागिरीमध्ये. काल मी सकाळी गाडी पकडलेली वसईतनं. वसईवरून ती आमची गाडी होती पोरबंदर तिरापुरम. त्या गाडीने आम्ही 6:30 वाजता आलो आहे. ते आता मी चाललो आहे आपला मित्र वैभव कोलगे याच्या गावाला कोटवडेला. ते रत्नागिरीवरून बहुतेक 13 ते 14 किलोमीटरवर आहे. त्याचा आता भाऊ येतो इकडे नंदकुमार कोलगे, तो मला आता घेऊन तिकडे जाणार आहे. तर आजचा आपला ब्लॉग हा कोटवड्याचा असणार आहे. कोटवड्याचं गाव कसं आहे वगैरे आणि वैभवचं घर कसं आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर कुठेही जाऊ नका, आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो बघा, आतून हे रत्नागिरी स्टेशन असेल फुल एअरपोर्टसारखा फील वाटतो का इकडे. खूप छान असं बनवलं रत्नागिरी स्टेशन. आणि एअरपोर्ट अशा पार्किंग असतात, बसेस वगैरे येतात वगैरे, तसं सेम वाटतं फील. आणि असे सगळेच आता रेल्वे स्टेशन बनवलेत आपले कोकण रेल्वेमध्ये. प्रत्येक स्टेशनच्या बाहेर असं काय अपडेट केलेलं आहे सध्या. आता ट्रेनचा टाईम झाला, तर थोड्या वेळात आपला भाऊ येईल नंदकुमार, त्यासोबत आपण जाऊया आता कोटवडेमध्ये. पाऊस येतोय जातोय वगैरे इकडे. आता एक मोठी सर येऊन गेले आणि मग सिस्टमॅटिक पार्किंग पण लावलं. बाईकच्या पार्किंग इकडे, कार तिकडे, ते तिथे सोडायला येतात माणसं, त्यांच्याकडे गाड्यांची पार्किंग आहे. फायनली भेटले नंदूचा आम्हाला. आता चाललं आम्ही कोटवडेला त्याच्या गावी. रिक्षातनं आपल्या इथून 22 किलोमीटर आहे. आता बघूया कोटवडे गाव कसं आहे. तिकडं मला अपडेट देतो. काय काय दाखवणार आज तिकडे. आता पण तुला वेळ असेल तर आपण गणपतीपुळ्याला नक्की जाऊया. आहे 3-4 तास वेळ आहे. दुपार बंद आहे मॅडम. जेवढा वेळ आपला देता येईल तेवढा आपण देऊया. हां हां, तुझ्याकडे वेळ आहे. बाकी जे काय असतील जवळचे स्पॉट दाखवूया. नक्की नक्की जवळपासचे स्पॉट आपण सगळे बघू. करूया. हे सगळे आपण नाराज होते काय आपण आले नाराज करू पण आले. फायनली मी आता पोचलो आहे वैभवच्या घरी कोतवडेला. आणि तिचं घर आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान असं घर आहे. समोरच रोड आहे. रोडमधून खाली उतरलं की कसं घरात यायचं. हा आजूबाजूचा परिसर आहे बघा. मस्त बाजूलाची झाडं आहेत, नारळाची झाडं, सुपारीची झाडं, ते पण दाखवतो मी तुम्हाला. तर आता आपण चाललो आहे कोतवड्याची नदी बघायला. आता नंदू घेऊन चाललं आम्हाला नदी दाखवायला. नदी बघणार, त्यानंतर वरती मग साड्यावर जाणार आहे आणि मग त्यानंतर आमचा आरेवारेचा प्लॅन आहे. तर तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो बघा, किती मस्त वाटते हे बघा. हे आतमध्ये भात शेती लागली बघा. ही याच्या काकाचीच आहे हे बघा. पूर्ण नारळाची झाडं. खूप छान असं गाव आहे, निसर्गरम्य. मला आवडलं खूप. आता आपण लवकरच नदीवर जातोय. इकडे बघ नंदू,
आता आम्हाला सगळं फिरवणार आहे मला आज. रत्नागिरी काय काय त्यात दाखवणार आहे. चलो रत्नागिरी. कोटवड्यात आलेलो आहे मी आता सध्या. आणि बोलतात ना रिअल कोकण काय असतं ते हेच आहे. आता आलेलो आहे आपण नदीवर. काही नदी आहे मस्त. बाजूला नारळी झाडं वगैरे आहेत. खूप मस्त असतं बघा. बांधार आहे याच्यावर चालत जायचं आहे. आता मला नदीचा व्ह्यू दाखवतो बघा. जे आपण पिक्चरमध्ये बघत असलो ना, मराठी पिक्चरमध्ये दाखवतात नदी सीन वगैरे, तसा पुन्हा लोक बघा. प्रॉपर आता कोकणात आल्यासारखं मला वाटतंय. कोतवडे गावात आले रत्नागिरीमध्ये, वैभवच्या घरी. वैभवचा मोठा भाऊ आहे. वैभव तुम्हाला माहिती असेल, माझ्यासोबत रील्समध्ये काम करतो. आज रत्नागिरीला माझ्या कामासाठी आलो होतो मामाच्या घरी. तर त्याने आता आग्रह केला माझं घर पण बघून जाऊन. छान गाव आहे. व्ह्यू पण मस्त आहे इथं. नारळाची झाडं वगैरे. फोटो काढण्यासाठी अप्रतिम स्पॉट आहे बघा. एकदम मस्त वाटतं एकदम. निसर्ग, नारळाची झाडं. आलपरी बॅग. अच्छा, आपण ग्रामदेवता मंदिरकडे जाते. ओके ओके. तर आपण चाललोय कोटवडे गावचं ग्रामदेवता मंदिर आहे ते आता आपण बघणार आहोत. तर इकडे बघा तुम्हाला कळस दिसते मंदिराचा. इथून बघूनच खूप छान वाटते. आता आतमध्ये जायचं ना, आतमध्ये अजून बोलतो खूप छान आहे. कोतवडे गावचं ग्रामदेव खूप असं सुबक आणि छान असं मंदिर आहे बघा. पूर्ण चिऱ्यामध्ये बनलेलं आहे. पण एक फोटो पहिला काढू इकडनं. ह्या मंदिराच्याच बाजूला बघा अशी नारळाची झाडं आहेत बघा. आणि बाजूला अशी नदी वाहते बघा. खूप छान असतं निसर्ग आहे बघा इकडे. पाणी सध्या कमी झालं नदीचं. ही नारळी आणि सुपारीची वगैरे झाडं. पूर्ण तुम्हाला दाखवतो मंदिरचं प्रदक्षिणा घेतो मी आता.
सगळं दाखवून शूट करून. हे समोर ग्रामपंचायत आहे कोथवड्याची. बघा. आणि हे मंदिर बरं का स्वयंभू आहे, महालक्ष्मी मंदिर. इकडे एक विहीर आहे.